नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपली शेती यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, दिवसेंदिवस युरिया खताचा तुटवडा निर्माण होताना आपण बघत आहोत. त्यामुळे युरियाला पर्यायी खत म्हणून आपण कोणत्या खताचा वापर करू शकतो आणि त्याचे रिझल्ट युरियापेक्षा चांगले भेटण्यासाठी काय करायला पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा आणि माहिती उपयोगी वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण अवश्य सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया युरियाला पर्यायी खत म्हणून आपण कोणत्या खताचा वापर करू शकतो. तर मित्रांनो, युरियाला पर्यायी खत म्हणून आपण अमोनियम सल्फेटचा वापर करू शकता. या दोघांमध्ये फरक काय आहे आणि रिझल्ट कोणाचे जास्त चांगले भेटतात हे आता आपण बघूया. त्यासाठी या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे ते आधी आपण बघूया. तर मित्रांनो, युरिया आणि अमोनियम सल्फेट ही दोघेही पिकाला नत्र पुरवणारी खते आहेत. युरियामधून अमाइड स्वरूपात नत्र पिकाला मिळत असते, तर अमोनियम सल्फेटमध्ये अमोनिकल रूपात नत्र असते. मित्रांनो, पिकाला दोघांपैकी कोणते खत लवकर लागू होते हा विचार केला तर युरियापेक्षा अमोनियम सल्फेटमधील नत्र लवकर पिकाला लागू होते. तर मित्रांनो, आता आपण बघूया अमोनियम सल्फेटमध्ये अजून कोणकोणते घटक असतात जे पिकाला फायद्याचे ठरतात. तर मित्रांनो, अमोनियम सल्फेट हे अमोनिकल नत्र आणि गंधक म्हणजे सल्फर या दोघांचे मिश्रण आहे. अमोनियम सल्फेटचा वापर कोणत्या जमिनीमध्ये फायद्याचा असतो ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, ज्या जमिनीचा pH 7च्या वरती असतो अशा जमिनीमध्ये युरिया लागू होत नाही. त्यामुळे अशा जमिनीमध्ये अमोनियम सल्फेट वापरणे आवश्यक असते, कारण अमोनियम सल्फेट जमिनीचा pH कमी करण्यास मदत करीत असतो आणि pH कमी झाला की नत्राची उपलब्धता मुळांना चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे pH जास्त असणाऱ्या जमिनीमध्ये आपण अमोनियम सल्फेटचा वापर करायला पाहिजे. अमोनियम सल्फेट वापरण्याचा अजून एक फायदा म्हणजे यामध्ये असणारे सल्फर जमिनीमध्ये बुरशीनाशक प्रमाणे काम करते. म्हणजे खतासोबत आपल्याला बुरशीनाशकाचा सुद्धा फायदा मिळतो. सल्फरमुळे पिकांना खूप मोठा फायदा होत असतो. ज्याप्रमाणे नत्र, स्फुरद, पालाश मुख्य अन्नद्रव्यांची पिकाला आवश्यकता असते, त्याचप्रमाणे दुय्यम अन्नद्रव्यांची सुद्धा जमिनीमध्ये आवश्यकता असते पिकांना. तर त्या दुय्यम अन्नद्रव्यापैकी एक सल्फर हे आहे आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला पिकाला चांगले रिझल्ट बघायला मिळतात. आता आपण बघूया अमोनियम सल्फेट पिकांना केव्हा द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, पिकांच्या सुरुवातीच्या काळात जो वाढीचा काळ असतो त्यावेळेस फुले लागण्याच्या अगोदर आपण त्याचा वापर पिकांमध्ये करू शकता. एकरी प्रमाणाचा विचार केला तर आपण एकरी 50 किलोपर्यंतचा वापर आपण पिकांमध्ये करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे युरियाला पर्यायी खत म्हणून आपण अमोनियम सल्फेटचा वापर करू शकता. अमोनियम सल्फेटविषयी आपण जवळपास सगळी माहिती या व्हिडिओमध्ये घेतली. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण अवश्य करा.